सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते
ओ तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
हॅलो इफेक्ट नको हॅलो वाढव आवाज बास कमी हरे हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजणी तुहा पाहतालो सुख झाले ओ साजणी तुहा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर सर्व सुखा सर्व सुखाचे आगर बाप देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप देवीवर तुहा विठ्ठल बरवा
वाजवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हा जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे सगळ्यांनी मागं म्हणायचं आहे अजिबात गप्प बसू नका आवडे हे रूप गोजिरे सगुण 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 पाहता लोचन सुखावली पाहता सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण 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 पाहता लोचन सुखावली पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा कमी करा कमी करा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसा की दुराई जो मी तुझ पाहे पांडुरंगा ओ तुझ पाहे पांडुरंगा ओ तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलीसे गोडी लाजवले मन लागलीसे गोडी लाचावले मन लागलीसे गोडी लाजवले मन लागलीसे गोडी हे जीवे न सोडी ऐसे झाले ते जीवे न सोडी ऐसे झाले ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे आता दृष्टी पुढे ऐसा तो राहे आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे आता दृष्टी पुढे ऐसा तो राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे पुरवावी आळे माय बापा पुरवावी माय बापा पुरवावी आळे माय बापा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे पुरवावी आळे माय बापा पुरवावी आळे माय बापा पुरवावी आळे माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही 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 जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठोबा रखुमा जय जय विठोबार कुमा जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा मला विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार जय जय कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबार 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 कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा
आवडे रूप गोदिरे सगुण आवडे रूप गोदिरे सगुण आवडे रूप गोदिरे सगुण आवडे रूप गोदिरे सुखावले आता दृष्टी आता दृष्टी पुढे ऐसा जो मी तुझ पाहे तुझ पाहे जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे जो जो मी तुझ
टाळी वाजवा बोला
महाराज की सद्गुरु दादा महाराज की जय. विठ्ठल 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 बोला 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 विठ्ठल 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 आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलीसे गोडी लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठ्ठला बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव विठ्ठला टाळी वाजवा टाळी आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री दादा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला बोला विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे भगवान श्री पंढरीनाथाच्या ह्या पुण्य पावन पंढरपूर नगरामध्ये भूवैकुंठ पंढरीमध्ये सगळ्याच वारकऱ्यांच्या अत्यंत आत्मीयतेचा असलेला हा वार्षिक आनंदाचा उत्सव म्हणजे आषाढी वारीचा सोहळा या आषाढीच्या ह्या वारीच्या काळामध्ये समस्त आपला हा जो कर्जत विभाग आहे या सगळ्यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर विभागाच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा त्रिदिनी हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे तदनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री दादा महाराज राणे यांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या सगळ्यांचीच पारमार्थिक वाटचाल अत्यंत सुंदरपणे सुरू आहे आणि त्याचं द्योतक म्हणजे इथला वार्षिक होणारा हा उत्सव आहे मला आनंद याचा आहे की प्रत्येक वर्षी मागच्या 1-2-4 वर्षापासून मी या ठिकाणी सेवा करतो आहे
जवळजवळ 1 वर्षापूर्वी सद्गुरू श्री दादा महाराजांचं आपल्यातून निघून जाणं झालं आहे. परंतु त्याच्यानंतर मी ज्या ज्या ठिकाणी सेवा केल्यात जवळजवळ त्या सगळ्याच ठिकाणी दादा महाराज असायचे आणि दादांची बसण्याची जागा एक निश्चित असायची. मी इंजिवलीला ही गोष्ट बोललो, मी अन्य त्या परिसरामध्ये दोन चार ठिकाणी ही गोष्ट बोलून दाखवली. त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तन करत असताना सुद्धा समोर खुर्चीत बसलेले दादा आजही मला डोळ्यासमोर दिसतात. कारण त्यांची ती प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी खुर्चीत बसावं. सावळी प्रतिमा असलेले दादा अत्यंत प्रेमाच्या नजरेनं आपल्या सगळ्याच सद्भक्तांकडे त्यांची नजर असायची. त्याच पद्धतीनं कीर्तनामध्ये अनेक वेळा ते उपस्थित असायचे आणि प्रेमाची कृपादृष्टी त्यांची माझ्याकडे असायची. म्हणून प्रत्येक वेळा कीर्तनात उपस्थित असताना त्यांची जी मुद्रा असायची ती आजही माझ्या नजरेसमोर आहे. त्यांच्याच कृपा आशीर्वादानं आजची ही सेवा भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी संपन्न करण्याचा प्रयत्न असेल. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, टाळी वाजवा. जवळपास एक तास 10 मिनिटाची वेळ माझ्या हातात आहे. म्हणजे 1.25 तास मी कीर्तन करणार आहे. फार काही जास्त बोलणार नाही. 1.25 तासात जितकं बसेल तितकं मी कीर्तन करीन. पण तोपर्यंत आपल्या सगळ्यांनी इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल तेव्हा तेव्हा दोन्ही हातानं मोकळ्या हातानं अत्यंत प्रेमानं आणि नाजूक अशी टाळी अजिबात वाजवायची नाही. नाजूक बिजूक नका वाजवू. की फारच प्रेमळ तुम्ही वाजवता की ज्याचा आवाज शेजारच्याला पण जात नाही असं अजिबात करू नका. मोठ्यानं टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन करा. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे. मला नाही वाटत कुठल्या वारकऱ्याचा हा अभंग पाठांतराचा नसेल. सगळ्या वारकऱ्यांचा हा अभंग पाठांतरातला आहे. किंबहुना हा अभंग ज्याच्या पाठांतर असेल त्याला आपण वारकरी म्हणू आणि ज्याचा हा अभंग पाठ नसेल त्याबद्दल त्याला वारकरी म्हणायचं की नाही म्हणजे या बाबतीत मी थोडासा साशंक आहे. कारण प्रत्येकाच्या परिचयाचा असलेला अभंग आहे. काकड्याच्या 3ऱ्या मालिकेतला असलेला हा अभंग आहे. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. भगवान श्री पंढरीनाथाच्या स्वरूपाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली आवड आणि ते रूप आपल्या डोळ्यासमोर कायम राहावं याकरता अत्यंत लढिवाळपणे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगात मायबाप असलेल्या पंढरीनाथाच्या समोर आपली इच्छा व्यक्त करतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही आपली लेकरं आहोत, पंढरीनाथाची आम्ही लेकरं आहोत आणि लेकरानं आपल्या मायबापाकडं अत्यंत लढिवाळपणे इच्छा व्यक्त केली पाहिजे. तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी पुरवावी आळी मायबापा. लेकरानं काय करावं? लेकरानं लढिवाळपणानं मागावं आणि मायबापानं त्याची इच्छा पूर्ण करावी. आपण सगळीच भगवंताची लेकरं आहोत आणि पंढरीनाथ आपला सगळ्यांचा मायबाप आहे. मायबाप असलेल्या पंढरीनाथाच्या समोर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी अंतःकरणातली इच्छा व्यक्त केली आणि इच्छा कसली आहे तर तुमचं हे अत्यंत गोजिरं आणि सगुण असलेलं स्वरूप कायम आमच्या डोळ्यासमोर व्यक्त व्हावं, कायम आमच्या डोळ्यासमोर राहावं. आत्ता जसा तू आमच्या डोळ्यासमोर आहेस तसाच कायम आमच्या डोळ्यासमोर राहावं. कारण या रूपाचं आमच्या मनाला वेध लागलेत आणि त्याच्यामुळे आमचं मन आता तुझ्या या स्वरूपाला सोडू पाहत नाही. आपलं हे स्वरूप कायम आमच्या अंतःकरणामध्ये राहील अशी व्यवस्था आपण करावी. ही लढिवाळपणानं मागणी तुकाराम महाराजांनी मायबाप श्री पंढरीनाथाकडे केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवड आहे आम्हाला तुझ्या या गोजिऱ्या अगुणी सगुण स्वरूपाची आवड आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी आपली आवड देवाच्या समोर व्यक्त केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात ही आवड आहे आणि ही आवड आमच्या अंतःकरणात निर्माण झाली आहे. आवड प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. असा एकही माणूस नाही की ज्याला आवड नाही आहे. आवड नाही असा माणूस आहे का सांगावं? अंतःकरणात काहीच आवड नाही असं कोणी आहे का? अंतःकरणात आवडच नाही असं कोणी आहे का? हो नाही बोला ना जरा, त्या मानाबिना हलवा ना जरा. आवड नाही असा माणूस आहे का? कोणीच नाही. प्रत्येकाला आवड आहे. प्रत्येकाची आवड स्वतंत्र आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या आवडीचा विषय वेगळा आहे
पण आवड आहे इतकं मात्र नक्की आहे. प्रत्येकाला आवड आहे. कुणाला खाण्याची आवड आहे, कुणाला फिरण्याची आवड आहे, कुणाला काही वस्तू संग्रह करण्याची आवड आहे, कुणाला काय आवड आहे, कुणाला काय आवड आहे सांगता येत नाही. प्रत्येकाची आवड आहे. काही लोकांच्या आवडी अत्यंत निरर्थक असतात, त्या आवडींना काहीच अर्थ नसतो, पण तरी आवडी असतात की नाही, आवडी असतात. पिस्ता खाल्ल्यानंतर त्याची जी टरफलं असतात की नाही, काही लोकांना ती जमा करायची पण आवड असते, आवड असते. काही लोकांना ते पूर्वी आपण बसमध्ये प्रवास करायचो आणि बसमध्ये प्रवास केल्यानंतर ते कंडक्टर आपल्या हातात काय द्यायचं, तिकीट. ते तिकीट गोळा करून ठेवायची आवड होती की नाही, काय त्याचा काय उपयोग झाला आणि काय मला माहिती नाही, परंतु प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड ही नक्की आहे. अजून मी फार त्याचा विस्तार नाही करत, पण अनेकांना अनेक गोष्टीची आवड आहे. प्रपंचाच्या आवडी वेगळ्या आहेत, परमार्थाच्या आवडी वेगळ्या आहेत. परमार्थाच्या प्रांगणात आला तरी प्रत्येकाची सारखी आवड असेल सांगता येत नाही. एखाद्याला पारायण आवडेल, एखाद्याला गायन आवडेल, एखाद्याला वादन आवडेल, एखाद्याला कीर्तन आवडेल, एखाद्याला कथा आवडेल. प्रत्येकाच्या आवडीचे विषय भिन्न आहेत. एखाद्याला कीर्तन जरी आवडलं तरी कीर्तनातलं सगळंच आवडेल असंही सांगता येत नाही. कीर्तनात आल्यानंतर एखाद्याला कीर्तनातलं गायन आवडतं, एखाद्याला कीर्तनात वेदांताच्या प्रक्रिया पाहिजे असतील, एखाद्याला कीर्तनामध्ये कीर्तनाच्या अभंगाची संगती कशी लागते याची आवड असते, एखाद्याला नवीन प्रमाणं आपल्याला ऐकायला मिळतील याची आवड असते. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. कुणाला तरी गाणं आवडतं, कुणाला तरी अभंगाचं तत्त्वज्ञान आवडतं, कुणाला तरी चरित्र आवडतं. बरं हे नाही तर कुणाला तरी कविता आवडतात, कुणाला तरी गाणी आवडतात, कुणाला तरी गाण्यांच्या चाली आवडतात, कुणाला तरी विनोद आवडतात, कुणाला तरी ते भलते सालते नाच आवडतात. काय सांगता येतं मला सांगा. प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे, पण आवड नाही असा कोणीही मनुष्य या जगात नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड आहे हे मात्र नक्की आहे. विठ्ठला 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 आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते, पण अंतःकरणात आवड निर्माण झाली म्हणजे नेमका काय झालं असं जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेन काही नाही. आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी आवड ही आपली अपूर्णता सिद्ध करत असते. आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी आवड ही आपली अपूर्णता सिद्ध करते. अपूर्णता सिद्ध करते असं मी का म्हणतो, कारण आपल्याला त्याच वस्तूची आवड असते की जी सध्या आपल्याकडे उपस्थित नाही. आपल्याकडे जे नाही आहे, आपण कसली इच्छा करता मला सांगा ना. आपण कसली इच्छा करता, जे आपल्याला प्राप्त आहे त्याची आपण इच्छा करतो की जे अप्राप्त आहे त्याची इच्छा करतो. कसली इच्छा ज्याची कमतरता आहे त्याची आपण इच्छा करतो की नाही. एखादी वस्तू आपल्याकडं त्या वस्तूची अप्राप्ती आहे, आपल्याकडं त्या वस्तूची कमतरता आहे, आणि ज्या गोष्टीची कमतरता आहे त्याचीच आपण इच्छा करत असू तर हे स्पष्ट आहे की ज्या वस्तूची इच्छा आम्ही केली ती सध्या तरी आमच्याकडे उपलब्ध नाही, आणि त्या वस्तूची आमच्याकडे उपलब्धता नाही याचा अर्थ त्या वस्तूच्या बाबतीत सध्या आम्ही अपूर्ण आहोत. म्हणजे आपली आवड ही आपली अपूर्णता सिद्ध करत असते. हा माणसाचा स्वभाव आहे. माणसाचा स्वभाव आहे की त्याची आवड निर्माण झाली, त्यानं आवड व्यक्त केली म्हणजे त्यानं त्या वस्तूच्या संबंधानं स्वतःच्या ठिकाणची कमतरता सिद्ध झाली. विठ्ठला विठ्ठला पाश्चात्य तत्ववेत्ता जो प्लेटो आहे, त्या प्लेटोनं लॉ सांगत असताना लॉ ऑफ डिझायर आहे. त्यानं स्वतःचं तत्त्वज्ञान मांडत असताना त्या तत्त्वज्ञानामध्ये महत्त्वाचा घटक असेल तर ती इच्छा आहे. त्याच्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे इच्छा आहे. इच्छा हेच, त्या इच्छेला धरून त्यानं सगळं तत्त्वज्ञान मांडलंय. आणि ते तत्त्वज्ञान मांडत असताना त्यानं अभावाचा सिद्धांत सांगितला आहे किंवा अपेक्षेचा सिद्धांत सांगितला आहे. आणि तो सांगत असताना असं म्हणतो की माणसाला त्याचीच इच्छा निर्माण होते की ज्याची माणसाला कमतरता असते. आपल्याला एखाद्या वस्तूची कमतरता असते आणि ज्या वस्तूची कमतरता आहे आपण त्याचीच इच्छा व्यक्त करत असू तर आपल्या ठिकाणी निर्माण झालेली इच्छा ही आपली अपूर्णता सिद्ध करत असते. माणूस कायम अप्राप्ताच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो. प्राप्ताची प्राप्ती व्हावी याकरता कोणी प्रयत्न करत नाही. जे अप्राप्त आहे त्याचीच माणूस इच्छा करतो. ताटात गुलाबजाम आलंय म्हटल्यानंतर माणूस परत गुलाबजामची इच्छा करील काय? हो नाही बोला ना तुम्ही, मी त्याच्यावर उत्तर देणार आहे, फक्त तुम्ही हो नाही बोला. हां, ताटात आपल्या गुलाबजाम आहे, परत माणूस गुलाबजामची इच्छा करतो का? इच्छा करतो, पण परत कुठल्या गुलाबजामची इच्छा करतो? जो गुलाबजाम ताटात नाही त्याची. तुम्ही ध्यानात घ्या, एक गुलाबजाम आहे
पण माणसानं अधिक गुलाबजामची इच्छा केली. याचा अर्थ काय आहे? माणसाकडं 2 नव्हते आणि ते 2 त्याला पाहिजे होते, म्हणून त्यानं दुसऱ्याची इच्छा केली असेल तर ती पण त्याच्या ठिकाणची कमतरताच आहे. माणूस आपल्या ठिकाणच्या अपूर्णतेची इच्छा व्यक्त करत असतो आणि त्यानं त्याची अपूर्णता सिद्ध होत असते. अप्राप्ताची इच्छा करणारा माणूस आहे हो. जे प्राप्त आहे, जे ऑलरेडी आपल्या ठिकाणी आहे, ते परत मिळावं याकरता प्रयत्न करत असेल तर त्याचे ते प्रयत्न निष्फळ नाही ठरणार काय? मी अनेक वेळा दृष्टांत सांगत असतो. एक तरुण मनुष्य, एक तरुण पोरगा असा झाडाखाली झोपला. तरुण पोरगा दुपारच्या वेळेला झाडाच्या खाली विश्रांती करता म्हणून झोपला आणि तो तरुण पोरगा दुपारच्या वेळेला झाडाखाली झोपलेला असताना एक कष्ट करून श्रीमंत झालेला 60-65 वर्षाचा माणूस बाजूनं चाललेला. त्यानं या तरुणाला झाडाखाली झोपलेलं पाहिलं. विचार करायला लागला, अरे तरुणा मुलगा आहे, याच्याकडं वय आहे, याच्याकडं शरीर आहे, याच्याकडं कष्ट करण्याची ताकद आहे, उमेद आहे, हा कष्ट करून काहीतरी करू शकतो, दुपारच्या वेळेला यानं झोपणं बरं नाही. म्हणून तो त्याच्याकडे गेला, त्याला हलवून असं जागं केलं, त्याला म्हटलं उठ उठ बाबा उठ. तर तो यानं हलवून उठवलं म्हणून तो उठला. तरुण पोरगा उठला आणि उठल्यानंतर त्यानं विचारलं, का हो बाबा कशा करता उठवलं? म्हटलं कशा करता उठवलं म्हणजे, अरे तरुणा मुलगा आहेस तू, तुझ्याकडं वय आहे, ताकद आहे, काहीतरी काम कर, काहीतरी प्रयत्न कर, मेहनत कर, काहीतरी मिळव. तरण्या पोरानं असं दुपारच्या वेळेला झोपणं काही बरं नाही. म्हटलं बाबा आता एवढं उठवलंच आहे, सांगता काहीतरी केलं पाहिजे, काय करू ते सांगा, मग मी काहीतरी करीन. तर म्हटलं काय करू, मी सांगू का? एक काम कर. त्यानं खिशातून 1000 रुपये काढले, त्याच्या हातावर टेकवले, त्याला सांगितलं हे 1000 रुपये घे, 1000 रुपये घे आणि बाजूच्या बाजारामध्ये जा, बाजारातून 1000 रुपयाची फळं विकत घे, कुठल्या तरी आडगावाला जा, दुपटीच्या भावानं फळं विक, म्हणजे 1000चे तुला किती मिळतील? 2000 मिळतील. 2000 मिळतील म्हटल्यानंतर त्याला आनंद झाला. त्यानं हातातल्या 1000 रुपयाकडे बघितलं आणि त्या बाबाला म्हटलं वा वा, म्हणजे या 1000 रुपयाचे मला 2000 मिळतील काय? म्हटलं मग 2000 मिळतील. बरं, मग त्या 2000 रुपयाचं मी काय करू? अरे काय करू म्हणजे साधं आहे ना, 2000 मिळाले, परत बाजारात जा, पुन्हा वस्तू विकत घे, दुसऱ्या कुठल्या तरी गावाला जाऊन विक. 2000चे दुपटीच्या भावानं ती वस्तू विकली की 2000चे किती होतील? 4000. बरं, म्हणजे ह्या 1000चे माझ्या हातात किती येतील? 4000. 4000 येतील म्हटल्यानंतर तो म्हटला वा वा, 1000चे 4000 होतील, मग त्या 4000चं मी काय करू? म्हटलं अरे काय करू म्हणजे, जरा डोकं लावून म्हटले, 4000 रुपये मिळाले ना, परत बाजारात जा, परत काहीतरी वस्तू विकत घे, परत दुसरीकडे कुठेतरी जाऊन विक, त्या 4000चे किती होतील? 8000 होतील. बरं, तो म्हटलं 8000 रुपये मिळाले, मग आता त्या 8000चं मी, तुम्ही फक्त काय करू म्हणा, बाकीचं मी म्हणतो सगळं. 8000चं मी काय करू म्हटल्यानंतर म्हटलं अरे वा, 8000 रुपये मिळाले, 8000ची पुन्हा वस्तू विकत घे, 8000चे 16 होतील, 16चे 25, 25चे 50, 50चे 100, 100चे असं करता करता तुझ्याकडे 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये तुला येतील. तर म्हटलं म्हणजे या 1000चे मला किती मिळतील? 10 लाख रुपये मिळतील. इतका खुश झाला. तर म्हटलं बरं, 10 लाख रुपये मिळाले, मग त्या 10 लाखाचं मी काय करू? तर म्हटलं काय मूर्ख माणूस आहे, अरे 10 लाख रुपये हातात आले ना, 10 लाख रुपये तुला मिळाले, परत काहीतरी जा, मोठा व्यवसाय सुरू कर, त्या व्यवसायानं तुला चांगली बरकत होईल आणि त्या व्यवसायानं 10 लाखाचे तुला 20 लाख होतील, 50 लाख होतील, कदाचित तू कोट्याधीश होशील आणि तुला कोटी रुपये मिळतील. तो म्हटलं बापरे, म्हणजे या 1000चे किती होतील? कोटी रुपये मिळतील. मग त्या 1 कोटी रुपयाचं मी काय करू? म्हटलं अरे कोटी रुपये मिळाले ना, कोटी रुपये मिळाले, अरे काहीतरी मेहनत कर, 1 कोटीचे 2 कोटी होतील, 5 कोटी होतील, 10 कोटी होतील, 25 कोटी होतील, 50 कोटी रुपये तुला मिळतील. किती? 50 कोटी माहिती आहेत ना? बरं, 50 खोके हे माहिती आहे. 50 कोटी रुपये तुला मिळतील. मग 50 कोटी रुपये तुला मिळतील, तर म्हटलं इतकी मोठी रक्कम मला मिळणार आहे, मिळतील म्हणते तू प्रयत्न कर. 50 कोटी मिळाले, तर म्हटलं वा वा चांगलं आहे, मग या 50 कोटीचं अरे भल्या माणसा काय करू म्हणजे काय? 50 कोटी मिळाले ना, 50 कोटी मिळाले, अधिक मोठा व्यवसाय कर, तू अब्जोधीश होशील.
अनेक अब्ज रुपये तुला मिळतील, मोजवणार नाही इतकी संपत्ती तुला मिळेल. कुठंतरी निसर्गरम्य अशा ठिकाणी मोठी जागा विकत घे, स्वतःचा मोठा बंगला बांध, हवेली बांध. त्या हवेलीमध्ये काही नोकर चाकर तुझ्या हाताखाली येतील, नोकर चाकर तुझी सेवा करतील, अनेक लोक तुझी सेवा करण्याकरता असतील. तुला काही काम करायची गरज पडणार नाही. आपण काय करायचं, काही नाही, असे सगळे नोकर तुझ्या सेवेला असले की निवांत त्या हवेलीमध्ये झोपायचं. तो म्हटलं आता काय करतोय, आता माझं काय चालू आहे, झोपलोच आहे ना. म्हणजे मी आत्ता पण झोपलोच आहे आणि तुम्ही सांगता तेवढं सगळं करून पण मला झोपायचंच असेल तर त्या प्रयत्नानं मला दिलं काय. प्राप्ताच्या प्राप्तीकरता कोणी प्रयत्न करत नाही, अप्राप्त असलेल्या वस्तूच्या प्राप्तीकरता माणूस प्रयत्न करतो. विठ्ठला 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 विठ्ठला, टाळी वाजवा, विठ्ठला विठ्ठला. आपल्या सगळ्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी इच्छा निर्माण होतात आणि निर्माण झालेल्या इच्छांचं रूपांतर आवडीत होत असतं. आपण ती आवड जगाला बोलून दाखवत असतो. संत महात्मा जरी झाले ना तरी त्यांच्याही अंतःकरणामध्ये काही आवडी आहेत, त्यांची अंतःकरणामध्ये काही इच्छा आहेत. आपल्या प्रापंचिकाची जशी आवड आहे, जशी इच्छा आहे, तशी पारमार्थिक संत महात्म्यांच्या सुद्धा काही इच्छा आहेत. त्यांच्या इच्छा आहेत ना, त्यांच्या आवडी आहेत, त्यांच्या इच्छा आहेत. संत महात्म्यांच्या अंतःकरणात जर इच्छा नसत्या तर एकाही संतांचे मागणीपर अभंग आपल्या डोळ्यासमोर नसते. ज्या अर्थी सगळ्या संतांचे मागणीपर अभंग आपल्या डोळ्यासमोर आहेत त्या अर्थी त्यांच्याही अंतःकरणामध्ये काही ना काहीतरी इच्छा ह्या नक्की आहेत, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. पहा, प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येकाची आवड. तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणीची आवड ही बोलून दाखवतात की नाही, आवड हे रूप गुजिरे सगुण. सगळ्यांच्या. तुकाराम महाराज म्हणजे जीवनमुक्त महात्मा आहेत. तुकाराम महाराज म्हणजे जीवनमुक्त महात्मा आहेत. पण जीवनमुक्त महात्मा झाला म्हणून त्याची आवड संपली असं कुठं झालंय? जीवनमुक्त झाला म्हणून आवड संपली असं झालंय काय? ज्ञानी झाला म्हणून त्याची आवड संपली असं झालंय काय? असं नाही होत. एखादा जीवनमुक्त जरी झाला आणि त्याच्या जीवनमुक्त झाल्यानंतर कोणतंही कर्तव्य त्याला शिल्लक राहत नाही, हा जरी न्याय असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये काही इच्छा राहतातच. त्याचा व्यवहार कुठं थांबला मला सांगा ना. जीवनमुक्त झाला म्हणून त्याचा व्यवहार संपला असं झालंय का कुठं? ज्ञानी माणसाचा व्यवहार संपला असं झालंय का कुठं? होत नाही. ज्ञानी माणूस खातो की खात नाही? खातो. ज्ञानी माणूस झोपतो का? झोपतो. ज्ञानी पाहतो का? पाहतो. ज्ञानी खेळतो का? खेळतो. ज्ञानी हिंडतो का? हिंडतो. म्हणजे सर्वसामान्य मनुष्य ज्या क्रिया करतो ज्ञानी माणूस सुद्धा त्या सगळ्या क्रिया करत असतो. ज्ञानी माणसाच्या अंतःकरणामध्ये पण काही गोष्टी या शिल्लक राहतातच. ज्ञानी झाला म्हणजे तो जड झाला असं नाही, ज्ञानी झाला म्हणजे तो अचेतन झाला असं नाही. अरे जीवनमुक्त जरी झाला, ज्ञानी जरी झाला तरी त्याचं सगळं संपलं असं कुठं आहे? त्याच्या अंतःकरणामध्ये काही गोष्टी शिल्लक राहतात. मला असं म्हणायचं आहे, जीवनमुक्त असलेला, ज्ञानी असलेला तुकोबारायांसारखा एखादा महात्मा जर त्याचं खाणं पिणं सुरू आहे, जर त्याचं फिरणं सुरू आहे, जर त्याचं हिंडणं सुरू आहे, जर त्याचं पाहणं सुरू आहे, या सगळ्या सामान्य क्रिया जर तो करत असेल, बारीक आहे का, माझ्याकडे लक्ष द्या, या सगळ्या क्रिया जर तो करत असेल तर तो भजनाची इच्छा नाही करू शकत का मला सांगा? तर तो वारीची इच्छा नाही करू शकत का मला सांगा? तर तो भगवंताच्या रूपाची इच्छा नाही करू शकत का? करू शकतो. मला एवढंच म्हणायचं आहे, ही ज्ञानी जीवनमुक्त महात्मा जरी जीवनमुक्त अवस्थेला ज्ञानी महात्म्या अवस्थेला पोहोचलेले असले म्हणून त्यांचं सगळं संपतं असं नाही, काही गोष्टी मात्र कायम शिल्लक राहतात. जीवनमुक्त ज्ञानी, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवनमुक्त ज्ञानी, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. जीवनमुक्त ज्ञानी, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. जीवनमुक्त ज्ञानी, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. तरी देवतीर्थ भजन संडीची, देवतीर्थ भजन नासडीचे, तरी देवतीर्थ भजन संडीची, देवतीर्थ भजन नासडीचे, तरी देवतीर्थ भजन संडीची, देवतीर्थ भजन नासडीचे, तरी देवतीर्थ भजन संडीची. देवतीर्थ भजन नासडीचे. जीवनमुक्त ज्ञानी, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन.
ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न संडीशी तुकाराम महाराज म्हणतात. अरे एखादा जीवनमुक्त ज्ञानी अवस्थेला जरी गेला तरी देव तीर्थ भजन हे काही तो सगळं संपवून टाकतो असं नाही. त्या इच्छा त्याला राहतातच. आणि संतांच्या जर सगळ्याच इच्छा आम्ही पाहिल्या तर त्या कुठं प्रपंचाच्या आहेत. संतांच्या इच्छा कुठं प्रपंचाच्या आहेत. अहो तुकाराम महाराज ज्ञानोबाऱ्यांकडून आपण काय शिकलं पाहिजे एवढंच आहे. तुकोबाऱ्यांचे सगळे अभंग पहा, मागणीपर प्रकरणातले सगळे अभंग पहा आणि एक तरी अभंग असा दाखवा की ज्या अभंगात तुकाराम महाराजांनी स्वतःचा प्रपंच वाढावा याकरता देवाच्या पुढ्यात मागणी केली. ऐका असा एखादा अभंग मला दाखवा बरं. एकही अभंग नाही आहे. म्हणजे तुकोबाराय काय करतात, आवश्यकता असतानाही प्रपंचातलं काही मागत नाही आणि आवश्यकता नसतानाही परमार्थातलं मागितल्याशिवाय राहत नाहीत. हे तुकोबाऱ्यांची मागणी आहे. तुकाराम महाराजांना प्रपंच जर तुकोबाऱ्यांचा बघितला तर भरपूर काही मागण्यासारखं होतं. प्रपंच तुकाराम महाराजांचा प्रपंच थोडासा विचार करा. तुकाराम महाराजांचा प्रपंच डोळ्यासमोर घ्या आणि आपला प्रपंच डोळ्यासमोर घ्या. प्रपंचाच्या बाबतीत तुकोबाऱ्यांपेक्षा आपण बरे की नाही? हो नाही बोलत चला जरा. तुकोबाऱ्यांपेक्षा आपण बरे की नाही? आपण बरे आहोत. आपल्याकडे सगळं आहे, खायला प्यायला सगळं आहे, नोकरी वगैरे आपला धंदा व्यवसाय सगळं आहे, सगळं आपल्याला मिळतं आहे. म्हणजे तुकोबाऱ्यांपेक्षा आपला प्रपंच कितीतरी पटीनं चांगला आहे. पण तरीही तुकाराम महाराजांना प्रपंचातली इतकी दारिद्र्याची स्थिती जरी असली तरी तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात प्रपंचाकरता कधीच काही मागत नाहीत. याचा अर्थ आवश्यकता असतानाही तुकाराम महाराज प्रपंचाची इच्छा करत नाहीत. आणि परमार्थातलं मागावं असं काय शिल्लक होतं तुकाराम महाराजांना? काय शिल्लक आहे? काहीच नाही. काम नाही झालो पाही रिकामा म्हणणारे तुकोबाराय आहेत. आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. म्हणजे मुक्त अवस्थेला आम्ही पोहोचलेलो आहे. तरी पण परमार्थामधलं मागितल्याशिवाय तुकाराम महाराज राहत नाहीत. याचा अर्थ कायम आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे. आवश्यकता नसतानाही तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात मागतात. म्हणजे आपण देवाच्या पुढ्यात प्रपंचातलं मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. तुकाराम महाराजांच्या सगळ्या इच्छा या परमार्थाच्या आहेत. ज्ञानी माणसानं जर देवाच्या पुढ्यात देवाच्या परमार्थाची इच्छा केली नसती तर कुठलाच संत देवाच्या पुढ्यात मागणी करता उभा राहिला नसता. तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणीची आवड व्यक्त करतात. यात नवल काय आहे? तुकोबाराय आपल्या अंतःकरणीची आवड व्यक्त करतात. यात नवल काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अंतःकरणीची आवड अशाच पद्धतीने व्यक्त केली की नाही? माझे जीवीची आवडी, 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 माझे जीवीची आवडी. पंढरपुरा नयना गुडी. बोला बोला. पंढरपुरा नयना गुडी, पांडुरंगी मन रंगाले, पांडुरंगी मन रंगाले, पांडुरंगी मन रंगाले, पांडुरंगी मन रंगाले. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नयना गुढी, पंढरपुरा नयना गुढी. पंढरपुरा नयना गुढी, पंढरपुरा नयना गुढी. हा बोला बोला. हा पंढरपुरा नयना गुढी, पंढरपुरा नयना गुढी, पांडुरंगी मन रंगाले,
गोविंदाचे गुणी वेधले, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे, बाप रखुमा देवी वनु सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण. ही ज्ञानेश्वर महाराजांची आवड आहे. म्हणजे सद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपली आवड व्यक्त करतात, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आपली आवड व्यक्त करतात. मग ही संत मंडळी पण जर आवड व्यक्त करत असतील, मी तुम्हाला परत मी जिथं सुरुवात केली होती ना तिथं घेऊन जातो. मी सुरुवातीला काय म्हटलं होतं, आवड निर्माण झाली म्हणजे आपली अपूर्णता सिद्ध होते. मग तुकाराम महाराज आदी करून सगळे संत जर आपली आवड सांगत असतील तर त्यांना अपूर्ण म्हणता येईल का? मला सांगा, अपूर्ण म्हणता येईल काय? संतांना काय अपूर्ण म्हणता येईल का? म्हणता येत नाही. मग त्यांच्या आवडीचा काय विचार मांडता येतो? त्यांच्या आवडीचा इतकाच विचार मांडता येतो, आपल्या सगळ्यांच्या आवडीचं आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या आवडी ह्या ज्ञानप्राप्तीच्या अलीकडच्या आवडी आहेत आणि संतांच्या आवडी ह्या ज्ञानप्राप्तीच्या पलीकडच्या नंतरच्या आवडी आहेत. ज्ञानाचं सगळं मिळवून झालंय, काय कमतरता आहे मला सांगा? काय कमतरता आहे? कोणतीच कमतरता नाही आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग त्याची झाला अंगे तुका आता. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्ञान मिळवलं असं नाही आहे, आम्ही ज्ञानरूप झालोय, हे तुकोबऱ्यांचं मत आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. अग्निरूप झालो म्हणजे ज्ञानरूप झालो. बरं, नाहीतर सगळ्यांच्या परिचयाचं सांगतो, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा. हे छाती ठोकपणे तुकाराम महाराज जर सांगत असतील तर ज्ञानाच्या संबंधानं कोणती अपूर्णता तुकाराम महाराजांकडे लावता येते मला सांगा? लावता येत नाही. म्हणजे अपूर्णता कोणतीच नाही आहे. मग तरीही तुकाराम महाराज जर आवड व्यक्त करत असतील तर या आवडीचा विचार काय आहे? आवडीचा विचार काय? बरं, आवड निर्माण झाली म्हणजे नेमकं काय झालं? आवड निर्माण होते म्हणजे काय होतं? आवडीची प्रक्रिया काय आहे? आवडीचं मेकॅनिझम काय आहे? आवड काय असते? नेमकं आवड असते काय? ज्ञानोबरायांना विचारा. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतील आवड म्हणजे नेमका काय असते. ज्ञानोबराय म्हणतात, इंद्रिय विषयांची भेटी, सरिसीची जे का उठी, कामाची बाहुटी धरून या. ज्ञानोबराय म्हणतात आवड म्हणजे काय असतं? काही नाही, इंद्रिय विषयांची भेटी, सरिसीची जे का उठी, इंद्रिय आणि विषय यांची भेट. आपली काही इंद्रिय आहेत आणि आपल्याकडं काही विषय आहेत, बरोबर? आपल्याकडं काही विषय आहेत आणि त्यांचा अनुभव, त्यांचा भोग घेण्याकरता आपल्याकडं काही इंद्रिय आहेत. 5 विषय आपल्या डोळ्यासमोर आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे 5 विषय आपल्याकडे आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत आणि त्या 5ही विषयांचा अनुभव घेता यावा याकरता आपल्याकडं 5 इंद्रिय आहेत. शब्द नावाच्या विषयाचा अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रिय काय आहे? कान आहेत. बोलत चला हां. शब्द विषयाचा अनुभव घ्यायचा आहे, इंद्रिय काय आहेत? कान. स्पर्श विषयाचा अनुभव घ्यायचा आहे, इंद्रिय काय आहे? त्वचा. रूप विषयाचा अनुभव घ्यायचा आहे, डोळे. बरं, रस विषयाचा अनुभव घ्यायचा आहे, जिव्हा, रसना. आणि गंध विषयाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला नाक आहे. म्हणजे 5 विषय आहेत आणि त्यांचा अनुभव घेण्याकरता 5 इंद्रिय आहेत. आता ज्ञानोबराय असं म्हणतात की या इंद्रियांची त्यांच्या विषयांची भेट होते. इंद्रिय विषयांची भेटी, सरिसीची जे का उठी, या इंद्रियांची आणि विषयांची भेट झाल्यानंतर जी तत्काळ निर्माण होते, सरिसीची तत्काळ त्या क्षणाला इंद्रियांची आणि विषयांची भेट झाल्यानंतर त्या क्षणाला ती निर्माण होते. पण कशी निर्माण होते? कशी? ज्ञानोबराय म्हणतात, कामाची बाहुटी धरून या. कामाची बाहुटी म्हणजे कामाचा हात धरून ती निर्माण होते. कामाचा हात धरून निर्माण होते म्हणजे काय? काम म्हणजे काय असतं मला सांगावं? काम म्हणजे इच्छा. इदम्य अस्यात इति इच्छा काम शब्दितः पंचदशिकार बोलतात की नाही. म्हणजे काम म्हणजे इच्छा असतील तर इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाल्यानंतर इच्छेचा हात धरून जे निर्माण होतं की नाही त्याला म्हणतात आवड. त्याला म्हणतात आवड. ही ज्ञानोबरायांनी आवड व्यक्त केली आहे. आता गंमत अशी आहे की इंद्रियांची आणि विषयांची भेट आपलीही होते आणि इंद्रियांची आणि विषयांची भेट संतांची होते, पण आवडी मात्र आपल्या भिन्न असतात. त्याला कारण काय? ज्या इच्छेचा हात संतांनी धरलाय ती वेगळी आहे आणि ज्या इच्छेचा हात आपण धरलाय ती वेगळी आहे. आपण भलत्याच इच्छांचा हात धरतो. आपल्याकडं आहेत, आपल्याकडे पण विषय आहेत, आपल्याकडं पण इंद्रिय आहेत, पण आपले इंद्रिय नेमून दिलेले जितके विषय आहेत तेवढ्याच भोगाकरता ती कार्यरत होतात. संतांचे इंद्रिय मात्र तसे नाही आहेत.
संत देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात आमची इंद्रिय या 5 विषयांकडे न जातील असं काहीतरी कर, असं काहीतरी कर. मग हे 5 विषय कुठे गेले पाहिजेत? हे तुझ्याकडे आले पाहिजेत बाबा. येणे मुखे तुझे, वर्णे गुणनाम, ऐसे मज प्रेम देई देवा, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. पुढं काय? डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. अजून पुढे वाहे रंगे टळी नाचेन उदास. शेवट काय? तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणि नको ठाव चिंतो यासी. या प्रत्येक चरणामध्ये काय सांगितलंय? नाही, आपला एक एक इंद्रिय भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असावा हे सांगितलंय, हे सांगितलंय. बरं हे नाही तर आणखी तुकाराम महाराजांचा एक अभंग या संबंधानं प्रसिद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे, घे माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घे माझे वाचे, घे माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम, गोड नाम, गोड नाम, गोड नाम, गोड नाम, गोड नाम विठो. गोड विठोबाचे गोड नाम, विठोबाचे गोड नाम, विठोबाचे डोळे तुम्ही घारे डोळे तुम्ही घाले घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. हे सगळे अभंग आपल्याला काय सांगतात? आमची इंद्रिय ही भगवान परमात्म्याकडे समर्पित आहेत. म्हणजे इंद्रिय त्यांची आहेत, इंद्रिय आपली आहेत, विषय त्यांच्याकडेही आहेत, विषय आपल्याकडं पण आहेत. पण आपल्याला जसं इंद्रिय विषयाच्या भेटीनंतर प्रापंचिक आवड निर्माण होते, तसं संतांना इंद्रिय विषयांच्या भेटीनंतर प्रापंचिक आवड निर्माण होत नाही. मग त्यांचे इंद्रिय आणि त्यांचे विषय जेव्हा एकत्रित येतात
तेव्हा आवड निर्माण होते. ती कसली असते? ती केवळ परमार्थाच्या संबंधानं असते, ती केवळ भगवंताच्या संबंधानं असते. तुकाराम महाराज भगवंताच्या पुढ्यात उभे राहतात, अत्यंत लढिवाळपणानं देवाच्या पुढ्यात उभे राहतात आणि लहान लेकरासारखं भगवान परमात्म्याच्या पुढ्यात उभं राहून अंतःकरणातली आपली आवड व्यक्त करतात आणि देवाला म्हणतात, देवा काय केलं पाहिजे? तर आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या या सगुण स्वरूपाच्या संबंधानं एक आवड निर्माण झाली आहे आणि ती आवड आता त्या आवडीचं परिमाण असं आहे की त्या आवडीचा आमच्यावर झालेला जो परिणाम आहे तो परिणाम तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. अभंगाचं पहिलं चरण. आवडे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे रूप आवडे रूप गोजिरे सगुण, 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 पाहता लोचना सुखावले, पाहता आता दृष्टी पुढे ऐसा तुला आहे, 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 आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे
पाहता लोचन सुखावले. तुकाराम महाराज आवड व्यक्त करताना म्हटले, आवडे हे रूप गोजिरे सगुण. भगवंताचं सुंदर आणि सगुण असलेलं रूप आम्हाला आवडे, ही आमच्या अंतःकरणीची आवड आहे. आवडे हे रूप असं सांगितलेलं आहे. हे रूप आम्हाला आवडीचं आहे, या रूपाची आम्हाला आवड आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी निर्देश केलेला आहे. कोणतं रूप आवडतं आहे? गोजिरे सगुण. जे रूप गोजिरे म्हणजे सुंदर आहे आणि जे रूप सगुण आहे, या सगुण सुंदर रूपाची आम्हाला आवड आहे असं तुकाराम महाराज म्हटले. कारण तुकाराम महाराजांनी त्याला पाहिलं आहे ना, पाहिल्याची आवड निर्माण होऊ शकते. जे पाहिलंच नाही ते आवडेल का मला सांगावं? जे पाहिलंच नाही त्याची आवड, एकतर पाहिलं पाहिजे नाहीतर ऐकलं पाहिजे. एकतर पाहिलं पाहिजे नाहीतर ऐकलं पाहिजे, तर आपल्याला त्याची आवड निर्माण होते. तुकाराम महाराजांनी त्याला ऐकलंही आहे आणि तुकाराम महाराजांनी त्याला पाहिलंही आहे. पाहिल्यामुळे आता त्याची आवड निर्माण झालेली आहे. पाहिलेलं तुकाराम महाराजांनी सांगितलंय, आम्ही तो पाहिलाय. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. आम्ही त्याला पाहिलंय ना. कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई येवो, सकळ ही तुम्ही भागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याला पाहिलाय. बरं, हे जरी पाठांतरातलं नसलं तरी त्याचं ते सुंदर स्वरूप आम्ही पाहिलंय. म्हणताना आम्ही रोज म्हणतो की नाही, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया, तुळशी हा रगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हेची म्हटलंय की नाही, हेची म्हटलंय म्हणजे आम्हाला हे रूप देवाचं पसंत आहे. जे रूप सगुण आहे, जे रूप सुंदर आहे, जे रूप आपल्या मनाला आकर्षित करून घेणार आहे, ते रूप तुकाराम महाराजांना आवडीचं आहे. विठ्ठला विठ्ठला आम्हाला ते पसंत पडलंय. तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याला देवाचं रूप आवडणं हे स्वाभाविकच आहे. मी म्हणून आलो की देवाचं रूप इतकं सुंदर आहे की ते सगळ्या ज्ञानी मनुष्याला सुद्धा भुरळ घालणार आहे. श्रीमद भागवताची रचना केली व्यासदेवांनी आणि नंतर ते आता पुढच्या पिढीकडे गेलं पाहिजे, जगात त्याचा प्रसार झाला पाहिजे. म्हणून आता हे कोणाकडं तरी आपण सोपवलं पाहिजे. कोणाकडं सोपवलं पाहिजे? हे श्रीमद भागवत कुणाच्याकडं गेलं म्हणजे त्याचा योग्य प्रसार होईल, या विचारात असताना व्यासदेवांना दुसरं नाव दिसलं नाही. त्यांच्या डोळ्यासमोर एकमेव नाव आलं, ते म्हणजे त्यांचे सुपुत्र शुकदेवजी महाराज. बरं, आता शुकदेवजी महाराज म्हणजे योगी आहेत आणि ते योगी असल्या कारणानं समाधीत आहेत. निर्विकल्प समाधीमध्ये गेलेले जे शुकदेवजी महाराज आहेत, व्युत्थानरहित म्हणजे त्या समाधीतून बाहेर न येणारे असे जे शुकदेव आहेत, त्यांना परत जर समाधीतून बाहेर आणायचं असेल आणि मग त्यांना जागृतीत आणून हे भागवत सांगायचं असेल, तर त्यांना उठवायचं कसं? समाधीतून त्यांना बाहेर आणायचं कसं? समाधीतून बाहेर आणण्याकरता काय करावं लागतं मला सांगावं? काय करावं लागतं? मला बाकीच्यांचं माहिती नाही, पण कीर्तनामध्ये समाधी लागते, तेव्हा बाहेर येण्याकरता जय विठ्ठल व्हावं लागतं. इतकं मला ठाऊक आहे. समाधीतून बाहेर येण्याकरता काहीतरी करावं लागेल. मग शुकदेवांना बाहेर आणण्याकरता काय करावं लागेल? व्यासांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, मी तुम्हाला काही श्लोक देतो, त्या श्लोकांचा उद्घोष तुम्ही शुकदेव जिथं समाधीत आहेत की नाहीत तिथं जा आणि त्या श्लोकांचा उद्घोष करा. ते श्लोक त्यांच्या कानावर पडतील आणि ते नक्की जागे होतील. झालं, शिष्यांनी तसं केलं. शुकदेवांच्या पुढ्यात काही श्लोकांचं गायन केलं. त्या श्लोकांना ऐकल्यामुळे त्या श्लोकांची रचना त्यांना पसंत पडली. शुकदेवजी महाराज जागे झाले आणि त्या सगळ्यांना विचारलं की बाबा हे श्लोक तुम्हाला शिकवले कोणी? मला हे श्लोक पसंत पडलेत. म्हटले आमच्या गुरुदेवांनी हे श्लोक शिकवले. ते जागे झाले, पण त्यांच्यासोबत जास्त काळ राहिले नाही. ते पुन्हा एकदा समाधीत गेले. व्युत्थानातून बाहेर आले, व्युत्थान पावले ते, परंतु परत ते समाधीमध्ये गेले. असं अनेक वेळा झालं. तेव्हा व्यासांनी विचार केला, यांना असं काहीतरी ऐकवलं पाहिजे की ते ऐकल्यानंतर हे परत समाधीला जाणार नाहीत. मग तेव्हा व्यासांनी आपल्या शिष्यांकडे बरहा पीडम नटवर बपू कर्णयो कर्णिकारम हा श्लोक आहे की नाही, तो श्लोक आपल्या शिष्यांकडे दिला. सांगितलं या श्लोकाचं गायन तुम्ही त्यांच्या पुढ्यात करा. या श्लोकामध्ये देवाचं रूप आहे. देवाचं रूप असणाऱ्या श्लोकाचं गायन व्यासांच्या शिष्यांनी केलं आणि ते श्लोक जेव्हा शुकदेवांच्या कानी पडले तेव्हा शुकदेवांनी समाधीतून बाहेर पडले. या श्लोकाची रचना करणाऱ्याचं मला दर्शन घ्यायचं आहे म्हणून व्यासांच्या आश्रमात आले. व्यासांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढं व्यासांनी शुकांना श्रीमद भागवत सांगितलं. भाग पुढचा निराळा आहे.
पण मला इतकंच म्हणायचं आहे, व्यासांसारखा निर्विकल्प समाधी शुकदेवांसारखा निर्विकल्प समाधीमध्ये गेलेला एखादा महात्मा जरी असला तरी देवाचं स्वरूप ऐकल्यानंतर मात्र देवाच्या स्वरूपाची ती लक्षणं ऐकल्यानंतर आपल्या समाधीतून तो बाहेर येतो आणि पुन्हा भगवंताच्या चरित्राकडे प्रवृत्त होतो. इतकं महत्त्वाचं देवाचं स्वरूप आहे. अरे हे पहा बरं, नाही तर दुसरं उदाहरण देतो. जगद्गुरू शंकराचार्य पंढरपूरला येतात आणि पंढरपूरला आल्यानंतर देवाचं रूप पाहतात आणि पाहिलेलं रूप जगाला कळावं म्हणून जगद्गुरू शंकराचार्य आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कल्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्यांनी केलेला श्लोक आहे, नीट म्हटला पाहिजे. काही लोकांची या श्लोकापासूनच गडबड आहे. व्हिडिओ पाहणाऱ्यांना कळेल, बाकीच्यांनी शांत राहा. महायोगपीठे तटे भीमरथ्याम, किती गडबडी आहेत त्याच्यामध्ये, किती गडबड. समचरण सरोजम मध्ये तर लईच गडबडी आहेत. समचरण सरोजम मध्ये हे महायोगपीठे तटे भीम तडिद्वासिसम नीलमेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भवाब्धेरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे अष्टक केलंय, अख्खं अष्टक केलंय. या सगळ्या अष्टकामध्ये जगद्गुरू शंकराचार्याने भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं. ऐका, हे स्वरूपाचं वर्णन जगद्गुरू शंकराचार्यांनी केलं आणि मी जे रूप पाहिलंय देवाचं त्या रूपाचा मला अनुभव आलाय आणि म्हणून आता लोकांना काय सांगाल तुम्ही असं जेव्हा त्यांना विचारलं. बारीक आहे का, माझ्याकडे लक्ष द्या. जगद्गुरू शंकराचार्यांनी हे रूप सांगितलं आणि आता या रूपाच्या बद्दल तुम्ही जगाला काय सांगाल असं आचार्यांना विचारलं. तेव्हा आचार्य म्हटले की ह्या रूपाकडं पाहिल्यानंतर मी जगाला इतकंच सांगेन, काय, जर तुम्ही पंढरपूरला येणार असाल तर येऊ नका. तुम्ही ऐकताय ना, खरं सांगतोय मी. जगद्गुरूंनी सांगितलं, काय म्हटले, जर तुम्ही पंढरपूरला येणार असाल तर येऊ नका. मायाथ पांतः पती भीमरथ्यः पीतांबर कोपी तमाल नीलः विन्यस्तस्तोपी नितंब बिंबः धूत समाकर्षित चित्तवृत्तीम. त्याने सांगितलं इकडे येऊ नका. काय येऊ नका, जर तुम्ही पंढरपूरला आलात, जर तुम्ही पंढरपूरला आलात तर हे पंढरपूर एका पाटलाच्या हातात आहे. हे पंढरपूर कोणाच्या हातात आहे, एका पाटलाच्या हातात आहे. तो पाटील कोण आहे, ऐकी नाही, कुठं राहतो तो, इथं राहतो की नाही तो. जम्बूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, थोडी टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी. आणि सगळ्यांनी म्हणायचं, जम्बूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे
जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. वारीतला आनंद घेतला आम्ही या चालीवर, भरपूर नाचलोय. तुम्ही फक्त कल्पना करू शकता, जस्ट इमॅजिन. कल्पना तर करून पहा, काय नाही, रंगभरीत चाल आहे. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो. तो इथं राहतोय. आचार्य म्हटले हे जे जंबूद्वीप आहे यामध्ये पंढरपूर गाव आहे आणि हे गाव एका पाटलाच्या हातात आहे आणि तो विठू पाटील आहे. तुम्ही इकडं अजिबात येऊ नका. का येऊ नका? इकडं जर आलात आणि तुम्ही जर त्याला पाहिलं आणि त्याच्या रूपाची जर तुम्हाला भुरळ पडली ना, तर परत तुम्ही पनवेलला जाणार, परत तुम्ही कर्जतला जाणार नाही, परत तुम्ही खालापूरला जात नाही, परत तुम्ही कल्याणला जात नाही, आपल्या घरी कोणी जाणार नाही. त्याचं रूपच असं आहे की तुम्ही इथंच राहाल, इथंच राहाल. कोण? त्याच्या रूपाला पाहिलं आणि पुन्हा वृत्तीवर आलाय. असं कोण झालंय? असं कोणीच झालं नाही, असं कोणी नाही. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. जगद्गुरु शंकराचार्य जर सांगत असतील मायाथ पांतहा पती भीम रत्याहा, तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तेथे जाऊ नका कोणी, नाही आले परतोनी. गेले नाही आले परतोनी. तिथं जाऊ नका. तिथं गेलेला कोणी परत येत नाही, कारण तिथं काय आहे? पंढरीचे भूत मोठे. इथं पंढरपुरात एक मोठं भूत आहे आणि त्या भूताचा विचार मी मागच्या 2 वर्षापूर्वी केलाय आणि तो तुमच्या लक्षात आहे असं समजून सांगायला लागलो. पंढरीचे भूत मोठे आहे. नाही, त्याचं स्वरूप इतकं सुंदर आहे की त्या स्वरूपाच्या पुढं कुणाला जाता येत नाही. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोने. आम्हाला त्याच स्वरूपाची आवड आहे. आवड हे रूप गोजिरे सगुण. ते सुंदर आहे, सुंदर आहे आणि सगुण आहे. सगुण निर्गुण असल्याची आपल्याला फार आवड झाली नसती, पण तो सगुण आहे. निर्गुणाची काय आवड होईल? आवड नाही, पण सगुणाची मात्र आपल्याला अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते. त्याला पाहता येतं, पाहता येतं. तो आपल्याकरता सगुण झाला ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्याकरता तो सगुण झाला ही किती मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही आहे. देवानं आपलं निर्गुणपण सोडून सगुण रूपाला यावं, काहीतरी उपाधी धारण करावी गुणांची, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुकाराम महाराज बोलताना असं म्हटले, देवानं आपल्याकरता सगुण होणं हे त्याचं सगळं मोठेपणा सोडून लहान होण्यासारखं आहे. विठ्ठला 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 तुकोबाराय काय म्हटले? देवानं काय केलंय? सगुणपणाला आला म्हणजे काय केलंय देवाने? विसरोनी देवपणा, विसरोनी देवपणा, विसरोनी देवपणा, विसरोनी देवपणा. उभा पंढरीचा राणा, उभा पंढरीचा राणा, उभा पंढरीचा राणा, उभा पंढरीचा राणा. विटोनी निर्गुणा, विटोनी निर्गुणा, विटोनी निर्गुणा, विटोनी निर्गुणा. रूप धरिले गोजिरे, रूप धरिले गोजिरे,
सर्वपणा उभा पंढरीचा राणा. आपलं देव पण विसरून आणि विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे. तो निर्गुणपणाला विटलाय. त्याला स्वतःलाच कंटाळा आला. कसला? निर्गुणत्वाचा. स्वतःच्या निर्गुणत्वाचा त्याला कंटाळा आला. नेहमी नेहमी तेच तेच काय हो. आपण जरी रोज तोच ड्रेस घालत असलो तरी कधीतरी एखाद्यानं एखादा बदल केला की आपण त्याला विचारायचं, आज असं कसं काय? तो म्हणतो काय नाही, जस्ट फॉर अ चेंज. बोलून दाखवतो की ना आपल्याला, काय नाही, हे काहीतरी बदल पाहिजे ना, म्हणून आम्ही केलं. प्रत्येक मनुष्य आपल्या रोजच्या दिसण्यामध्ये पण काहीतरी बदल करतो की नाही. त्याची केशभूषा बदलतो, त्याची वेशभूषा बदलतो, काही ना काहीतरी प्रयत्न करतो. का? नेहमी सारखंच राहणं हे कुणालाच पसंत नसतं, कुणालाच पसंत नाही. प्रत्येक आपल्यासारखा सर्वसामान्य रोज जीवन जगत असताना तसंच राहणं जर पसंत करत नसेल तर देवालाही त्याच्या निर्गुणत्वाचा कंटाळा येतो. आणि मग त्यानं जे रूप धरलंय, तुकोबाराय म्हटलं, रूप धरिले गोजिरे. हे सुंदर स्वरूप त्यानं धारण केलं आणि आमच्या समोर उभा राहिला. उभा पंढरीचा राणा. तो उभा आहे, त्यांना घ्या. तो पंढरीचा राणा आहे आणि तो कसा आहे? उभा आहे, उभा. संत श्रेष्ठ चोखा महाराज आपल्याला असं सांगतात, श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट, उभा असे नीट विटेवर. चोखा महाराजांचं म्हणणं आहे की तो उभा आहे आणि उभा असे नीट म्हणजे तो नीट आहे. दोन्ही शब्द फार महत्वाचे आहेत. तो उभा आहे आणि तो नीट आहे. तो उभा आहे आणि तो नीट आहे. चोखा महाराजांना हे सांगावं लागलं की तो उभाही आहे आणि तो नीटही आहे. कारण उभे असलेले सगळेच नीट कुठं आहेत? तुम्ही फार लांब नका जाऊ, मी तितक्या लांबचं बोललेलो नाहीये. उभे असलेले सगळे काही नीट नसतात. हे मला देवांच्या संबंधानं बोलायचं आहे. राम नीट उभा नाही, कृष्ण नीट उभा नाही असं म्हणायचं. तुम्हाला काय वाटलं? मला कळतात आपल्या सगळ्यांच्या धावा सगळ्या. नीट उभा. रामाचे पाय मागे पुढे, कृष्णाचे पाय वाकडे. हे सगळं जर पाहायचं ठरलं तर यांच्या तुलनेत हा मात्र विटेवरी उभा. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान दाता. तो समान उभा आहे. वरम त्विष्टिकायाम समन्यस्त पादम. समान पाय ठेवून उभा आहे म्हणजे तो नीट आहे. उभा पंढरीचा राणा. हे जे त्याचं सगुण रूप आहे की नाही, ते केवळ आपल्याकरता इथं प्रदर्शित केलं भगवंतानं. आपल्याकरता तो सगुण झाला आणि त्या सगुण रूपाची आवड आमच्या अंतःकरणात निर्माण होते. आणि आम्हाला जेव्हा त्याला पाहता येतं तेव्हा त्याचा आमच्यावर परिणाम काय आहे? पाहता लोचन सुखावले. आमच्या लोचनाला म्हणजे आमच्या नयनांना त्याचं सुख आहे. भागवतकारांनी पण हेच सांगितलेलं आहे, दर्शनीयतम शांतम मनोनयन वर्धमानम. देवाचं रूप पाहिल्यानंतर काय आहे? मनोनयन वर्धमानम. आपल्या मनाला आणि आपल्या डोळ्याला समाधान हे केवळ देवाच्या दर्शनानं आहे. भगवान श्री कपिल देवांनी आपल्या मातोश्रींना ज्या वेळेला योग साधनेचा उपदेश केला आहे तेव्हा ते सगळं योग आणि ज्ञान सांगून झाल्यानंतर आता मी काय केलं पाहिजे असं जेव्हा कपिलांची आई कपिलांना विचारते तेव्हा भगवान कपिल आपल्या आईला सांगतात, आता तू काहीच करू नको, फक्त देवाचं दर्शन घे आणि त्याचं ध्यान कर. का ध्यान कर? त्याच्या स्वरूपाचं जर ध्यान करत राहिलीस तर दर्शनीयतम शांतम मनोनयन वर्धमानम. तुझं अंतःकरण आणि तुझं शरीर, तुझं मन हे सगळं शांत होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे देवाचं दर्शन आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे त्याला पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणाची शांतता, समाधान होणं हा त्याचा परिणाम आहे. तुकाराम महाराजांनी बोलून दाखवला, पाहता लोचन सुखावले. रूपी जडले लोचन